जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर डायरेक्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करा, असा सल्ला अनेक माध्यमातून सध्या दिला जातोय. तर काय आहेत हे डायरेक्ट प्लॅन्स आणि रेग्युलर प्लॅन्स पेक्षा ते कसे वेगळे आहेत आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो तुम्हाला, हे सर्व आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर आता तुम्हाला माहितीच असेल की मोदी साहेबांची लक्षद्वीप टूर सध्या फार गाजतीये. आता एखाद्या देशाचा पंतप्रधानच त्या द्वीपसमूहावर जाणार आणि आपल्याच देशाचा पंतप्रधान एका द्वीपसमूहावर जाणार म्हटल्यावर तिकडे त्यांच्या दिमतीसाठी अनेक लोक हजर आहेत. तो प्लॅन चॉकआउट करायला अनेक लोकांनी त्याच्यामध्ये हेल्प केलेली आहे. पण जर समजा तुम्हाला किंवा मला जायचं असेल लक्षद्वीप सारख्या अनचार्टर्ड टेरिटरीमध्ये, तर आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत? आपण एक तर टूर प्लॅनरची मदत घेऊ शकतो किंवा हेल्प युअर सेल्फ, स्वतःचा स्वतः बघा, जे आपण आजकाल अनेक ट्रॅव्हलिंग वेबसाईटवरनं करतच असतो. पण लक्षद्वीप ही सगळ्यांसाठीच नवीन टेरिटरी असल्यामुळे ते शक्य होईल का सहज? रेग्युलर प्लॅन आणि डायरेक्ट प्लॅन मध्ये नेमका हाच फरक आहे. जेव्हा तुम्ही रेग्युलर प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा मोस्ट प्रॉबेबली तुम्ही एका इंटरमिजिएटरी रूट मधनं जाताय. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या ब्रोकरकडनं म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती करून घेता, सुटेबिलिटी बद्दल माहिती करून घेता की तुम्हाला कोणता प्लॅन सूट होईल, म्हणजे तुम्हाला कोणता म्युच्युअल फंड सूट होईल, त्याच्यामुळे तुमच्या गरजा किती भागणार आहेत, या सर्वाचा विचार करून मग तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता. तेव्हा पदोपदी तुम्हाला तो इंटरमिजिएटरी हेल्प करत असतो. पण जेव्हा तुम्ही रेग्युलर प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करता त्यावेळेला सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच करायच्या. आणि जसं मी तुम्हाला टूर बद्दल सांगत होतो, टूर ऑपरेटर कडनं चॉकआउट करून घेतलेली टूर आणि स्वतःची स्वतः अरेंज केलेली टूर, ह्याच्या कॉस्ट मध्ये तर फरक पडणारच आहे. तोच फरक डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅनच्या कॉस्टिंग मध्ये सुद्धा असतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर डायरेक्ट प्लॅन मधला एक्सपेन्स रेशो, म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा म्युच्युअल फंड त्याच्यासाठी काही तुम्हाला फी आकारतो, ती डायरेक्ट प्लॅन मध्ये पण आकारतं आणि रेग्युलर प्लॅन मध्ये पण आकारतं. पण डायरेक्ट प्लॅन मध्ये सगळंच बायपास होत असल्यामुळे तिथे फी फार कमी आहे. आणि ही किती कमी असू शकते, तर साधारणपणे 0.5 to 1.5 इतकी ती कमी जास्त असू शकते. पण ऑन एन ऍव्हरेज आपण असं धरून चालू की 1% फरक पडतोय डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅनच्या फी मध्ये. तर मग हा 1% किती मॅटर करतो बरं? समजा तुम्ही 10,000चं SIP केलं आणि ते 15 वर्ष चालू ठेवलं आणि समजा तुम्हाला रिटर्न मधला डिफरन्शियल बिकॉज ऑफ दिस प्लॅन 1% असेल, तर साधारणपणे 4.5 लाख रुपयापर्यंत फरक पडू शकतो. मग आता 4.5 लाख रुपये 15 वर्षामध्ये फार कमी अमाऊंट नाही आणि फार जास्ती अमाऊंट नाही. पण डायरेक्ट वर्सेस रेग्युलर ह्याची निवड करताना तुम्ही 3 गोष्टींचा जरूर विचार करा. एक म्हणजे तुम्ही स्वतः किती निष्णात इन्व्हेस्टर आहात. तुम्हाला सगळे म्युच्युअल फंड स्वतःचे स्वतः सिलेक्ट करता येतील का, ह्याचा पहिले विचार करा. दुसऱ्या गोष्टीचा तुम्ही ह्या विचार केला पाहिजे की ऑन गोईंग बेसिसवर तुम्हाला किती मदत लागणार आहे इंटरमिजिएटरीची. कारण तुम्हाला हा रिपोर्ट हवा आहे, टॅक्सेशनसाठी मग सीएने काय अजून डॉक्युमेंट मागितले, त्याच्यासाठी तुम्हाला इंटरमिजिएटरीची मदत लागणार आहे का, हा पण विचार तुम्ही त्याबरोबर केला पाहिजे. आणि थर्ड थिंग, हे थोडंसं अनेक लोकांना वाटू शकतं की ह्याची तर काही गरज नाही, पण जेव्हा मार्केट बुल आणि बेअर फेजेस मधनं जात असताना, तेव्हा जेव्हा खराब टाइम मार्केटमध्ये चालू असतो ना, तेव्हा माझ्या इन्व्हेस्टमेंट का बरं खराब होत आहेत किंवा मी जे करतोय ते योग्य आहे की नाही, ह्याच्यासाठी तुम्हाला एक बोलायला कोणीतरी व्यक्ती पाहिजे असते. तर अनेक वेळेला जे मार्केट इंटरमिजिएटरीज असतात, म्हणजे जे तुम्हाला फंड डिस्ट्रीब्यूट करून देणारे प्रोफेशनल्स असतात, हे ती तुमची गरज भागवत असतात. तर त्यासाठी तुम्ही ह्या 3 गोष्टींचा जरूर विचार करा. नाहीतर काय, डायरेक्ट प्लॅन तर ट्रेंडिंग पण आहेत आणि ते प्रॉफिटेबल पण आहेत. माइंड युअर मनी.